नमस्कार. आज आपण पाहणार आहोत पुणे स्टाईल पावभाजी. झटपट होणारी आणि एकदम टेस्टी होणारी. चला तर मग सुरू करूयात. प्रथम बटाटे, फ्लावर आणि मटार तिन्ही गोष्टी आपण कुकरला लावून घेणार आहोत. पटपट चिरून घेतल्या आणि मी लावून घेतलं कुकरला. व्हेजिटेबल्स चिरण्याच्या आधीच मी सगळे स्वच्छ धुवून घेतले होते. मग ते मी कुकरला लावून घेतले. त्याचे 3 शिट्ट्या होऊ दिल्या मी. मग काय, तोपर्यंत ते 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण बाकीचे व्हेजिटेबल्स कट करून घेऊ ना, म्हणजे पटपट टाईमही वाचेल आणि फास्ट होईल आपला. टमॅटो 4 बटाटे घेतले तर मी 4 टमॅटो घेतलेत. मग त्यानंतर कॅप्सिकम 2 मी कॅप्सिकम घेतलेत, एकदम बारीक चॉप करून घेतलेत बरं काय. आणि 2 ओनियन मोठ्या साईजचे होते, छोटे असतील तर तुम्ही 4 घ्या. एकदम बारीक चॉप करून घेतले. आलं लसणाची पेस्ट करून घेते, ताजी असलेलीच बरी. झाले आपले व्हेजिटेबल्स मस्त चॉप करून. मस्त दिसतं ना, कलरफुल. चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करू. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतले आणि त्यात 1 चमचा बटरही घालून घेतला. बटरशिवाय पावभाजीला चवच नाही. मग त्यात आलं लसणाची पेस्ट, मग कांदा, त्याला छान असं परतून घेतलं गोल्डन होईल असं. मग त्यात कॅप्सिकम घालून घेतले, ती असे छान परतून घेतलं गोल्डन होईपर्यंत. मग त्यात मी थोडासा पावभाजी मसाला घातला. सुहानाचा वापरला आहे बरं काय. कोणालाही स्पॉन्सर करत नाही आहे, आज ना उद्या येईलच आपल्यालाही, बघूयात ट्राय करू. मग त्याच्याने वास एकदम मस्त सुटतो बरं काय त्या. मग त्याच्यात मी टमॅटो घालून घेतलेत. मग त्याला छान असं मऊ होऊ दिला. मग त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलं जेणेकरून पटकन भाज्या शिजतील आणि त्याला थोडंसं मॅश करून घेतलं. मग आपले जे कुकरला लावलं होतं त्यालाही मॅश करून घेतलं आणि यात घालून घेतलं. मग ते पुन्हा एकजीव होण्यासाठी मी मॅशरच्या साह्याने पुन्हा मॅश करते. आणि जितकं मॅश कराल ना तितकं त्या भाजीला चव येते, त्यामुळे थोडे जास्तच मॅश करा. आणि मग तुम्हाला जसं हवं आहे कन्सिस्टन्सी तशी त्याला पाणी वापरा. त्यात आता धनेपूड आणि पावभाजी मसाला राहिलेला आपला तो पूर्ण, आणि त्यात थोडंसं आपल्या घरचा तिखट, बस. याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि लास्टला कसुरी मेथी, बस. झाली ना आपली पावभाजी तयार. एकदम छान. एक उकळी येऊ द्या याला आणि कोथिंबीर घालून गार्निश करा. आणि लास्टला थोडंसं बटर वापरा बरं काय. चला तर मग आता पावची सुरुवात करूयात. पॅनवर 1 टेबलस्पून बटर घालून त्यात कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घालून ते मस्त पावच्या दोन्ही बाजूला लावून घ्या आणि त्याला दोन्ही बाजूने भाजून घ्या. झालं आपल्या गरमागरम बटरवाले पाव रेडी. झाली ना मस्त पावभाजी तयार आपली. तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं ना. मग वाट काय बघताय, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली ती. कमेंट करून सांगा. थँक्यू.